जुन्या दत्तवाडी रस्त्यावर एका सोसायटीची कंपाऊंड वॉल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 3 महिला जागीच ठार झाल्या। शारदा सावंत मांगिरे असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर अन्य 2 महिलांचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नाही। दांडेकर पूल चौकातील मांगीर बाबा मंदिरापासून दत्तवाडीकडे रस्ता जातो। या रस्त्यावर आंबील ओढ्यावर छोटा पूल आहे। या परिसरात एका सोसायटीच्या कंपाऊंड वॉल लगत रात्री रिक्षा, टेम्पो, ट्रक पार्क केले जातात। रात्री 8च्या सुमारास या रस्त्याने 3 महिला निघाल्या होत्या। अचानक सोसायटीची कंपाऊंड वॉल कोसळली। या राडारोडाखाली या 3 महिला गाडल्या गेल्या। स्थानिक रहिवाशांनी त्वरित अग्निशमन दल आणि पोलिसांशी संपर्क साधला। अग्निशमन दलाचे 3 बंब, रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, केंद्र प्रमुख सुनील गिलबिले, प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी मदत कार्य सुरू केले। राडारोड्याखाली दबलेल्या 3 महिलांना त्वरित उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारापूर्वीच त्या तिघी मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक आयुक्त वसंतराव सोनावणे, दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गोवेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान ही दुर्घटना घडल्याचे समजताच दांडेकर पूल परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी गर्दी केली होती, त्यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते। पोलिसांनी बग्यांना हटवून मदत कार्यात सहभागी झालेल्या वाहनांना वाट करून दिली। या दुर्घटनेत ठार झालेल्या महिलांची नावे समजू शकली नाहीत। ठार झालेल्या महिलांपैकी 2 वृद्ध आहेत। दांडेकर पूल परिसरातील दत्तवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोसायटीची कंपाऊंड वॉल गेले 24 तास होणाऱ्या पावसामुळे खचली। ही कंपाऊंड वॉल साधारणपणे 15 ते 20 फूट उंचीची असून निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ती कोसळली असल्याचे रहिवाशांनी सांगितले। 8 वाजून साधारण 7च्या सुमारास आम्हाला हा कॉल मिळाला आणि हा दत्तवाडीपासून जो रस्ता जातो दांडेकर पुलाकडे, त्या रस्त्याच्याकडे असणारी जी भिंत आहे ती भिंत कोसळल्याचा कॉल आम्हाला मिळाला आणि लगेचच आम्ही आमचं व्हेकल पाठवलं, कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अशा इन्सिडेंट सध्या घडत आहेत शहरामधलं। तेव्हा पटकन रेस्क्यू व्हॅन आणि इतर वाहन आम्ही या ठिकाणी पाठवलं। जवळजवळ एक 15 फुटाची भिंत, सीमा भिंत ही कोसळलेली होती आणि तिची लांबी जवळजवळ 60 फुटाची आहे। त्या भिंतीखाली एक साधारण 6 मॅटोडोर छोट्या मोठ्या आकाराची कोमनी गाडी अशा गाड्या अडकलेल्या आहेत। या गाड्या काढण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी आम्हाला 3 महिला जखमी अवस्थेत सापडल्या आणि त्या तिघींना आम्ही त्वरित हॉस्पिटलमध्ये आणलं। नाही, डेट आहे का असं आपल्याला नक्की सांगता येणार नाही, पण जखमी अवस्थेमध्ये आम्ही हॉस्पिटलला त्या महिलांना पाठवलं। किती बॉडी असं म्हणता येणार नाही अग्निशमन दलाला लगेचच, परंतु जखमी अवस्थेत त्या महिला होत्या। तुमच्यामध्ये लहान मुली पण होती? नाही, 3 महिला आहेत। आज सायंकाळी 8 वाजता ही दुर्घटना घडली आहे। सुवर्णानंद या विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले बिल्डिंगची कंपाऊंड वॉल ही कोसळल्यामुळं रस्त्याने जाणाऱ्या 3 स्त्रिया यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आहेत। बचाव कार्य अद्याप चालू आहे। मलब्याच्या खाली अजून कोणी अडकलेलं काय याचा कार्य घेण्यात येत आहे, परंतु तशी शक्यता कमी आहे। या दुर्घटनेबाबत पोलीस अधिकारी पुढची चौकशी करीत आहेत। कोणाच्या दुर्लक्षपणामुळे किंवा हलगर्जीपणामुळे हे झालेलं आहे का नाही याची चौकशी संपल्यानंतरच याबाबत भाष्य करता येईल। आतापर्यंत निश्चितरित्या मिळालेली जी माहिती आहे त्यात 3 महिला गेलेल्या आहेत ही वस्तुस्थिती। या ठिकाणी सायंकाळच्या वेळेस भिंत इमारतीचं काम पूर्णतः बऱ्यापैकी आलं। त्या ठिकाणी इमारत भिंत कोसळली, सीमा भिंत। 3 महिला यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या। या ठिकाणी जेव्हा मगाशी आलो बऱ्याच वेळापूर्वी त्याच वेळेस असं निदर्शनास काही नागरिकांनी देखील सांगितलं की जुनी इमारत जुन्या भिंतीचा भाग होता आणि त्याच्यावरच या बांधकाम व्यावसायिकांनी त्याच्यावर भिंत नव्याने बांधल्यामुळं त्या लोडमुळं कदाचित ती भिंत कोसळली असं प्रथमदर्शनी तरी या ठिकाणी दिसते। तर या संबंधी बांधकाम विभागामार्फत देखील आम्ही चौकशी करून संबंधितांवर निश्चितपणे महापालिका कारवाई करेल, याच्याबद्दल कुणी शंका बाळगू नये।